जयंती उत्सव समितीच्या अध्यक्ष निवडणुकीच्या संदर्भात या बैठकीत उपस्थित असतात। नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण धाराशिव शहरामध्ये शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज शहरातल्या सर्व जाणकार कार्यकर्त्यांच्या एकमताने आज अध्यक्षपदाची निवड झालेली आहे। 2025 रोजी होणाऱ्या शिवजयंतीच्या निमित्ताने पूर्वीचे अध्यक्ष आणि आताचे नूतन अध्यक्ष यांची निवड झाली। आपण त्यांना विचारूया की 2025च्या या जयंतीच्या निमित्ताने शहरामध्ये कशा पद्धतीने कार्यक्रम राबवणार आहात या विषयावर आपण त्यांना विचारूया।
आपल्या सोबत आहेत संदीपजी इंगळे, हे नूतन अध्यक्ष आहेत शिवजयंतीचे आणि पूर्वीचे अध्यक्ष आहेत अमरसिंह देशमुख साहेब. यांना विचारूया आता संगम मताने या बैठकीमध्ये असं ठरलेलं आहे की शहरामधल्या प्रत्येक कार्यकर्त्याने मीच अध्यक्ष आहे असं समजून उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने शिवरायांची जयंती साजरी करण्याचं ठरलेलं आहे आणि या जयंतीमध्ये कसल्याही पद्धतीचं राजकारण येणार नाही. शिवछत्रपती शिवाजी महाराजांची रयत ज्या पद्धतीने राजांनी चालवली त्याच पद्धतीनं या धाराशिव शहरामध्ये जयंती साजरी करण्यात येणार आहे. आपण त्यांना विचारूया. संदीपजी, काय मत आहे आणि कशा पद्धतीनं जयंती साजरी केली आणि आज सर्वानुमते आपली निवड झाली याच्याबद्दल काय वाटतं? सर्वप्रथम मध्यवर्ती शिवजन्मोत्सव समिती 2025 या शिवजयंतीच्या नूतन अध्यक्षपदी माझी निवड केल्याबद्दल मी शिवजन्मोत्सव समिती मध्यवर्ती शिवजन्मोत्सव समितीच्या सर्व ज्येष्ठ पदाधिकारी, सर्व ज्येष्ठ नागरिकांनी, ज्येष्ठ पदाधिकारी तथा माजी अध्यक्ष यांचे मी आभार व्यक्त करतो. आणि येणारी 2025ची शिवजयंती ही नक्कीच धाराशिवची शिवजयंती महाराष्ट्रभर नाव गाजवलेली आहे. महाराष्ट्रामध्ये धाराशिवच्या शिवजयंतीने पूर्ण ताकदीने सर्व सामाजिक उपक्रम कार्यात नाव गाजवलेलं आहे. धाराशिवच्या शिवजयंतीची मिरवणूक असेल, धाराशिवच्या शिवजयंतीचे सामाजिक कार्यक्रम असतील, धाराशिवच्या शिवजयंतीचे वेगळे उपक्रम असतील, नेहमीच धाराशिवची शिवजयंती महाराष्ट्रात नावलौकिक झालेली आहे. मी येणाऱ्या 2025च्या शिवजयंतीच्या माध्यमातून नक्कीच चांगले सामाजिक उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करीन. तसेच विविध क्षेत्रातील विविध ज्येष्ठ मंडळींसाठी काही कार्यक्रमाचं नियोजन करण्याचा आखलेला आहे. साहेब, तुम्ही जयंतीचे अध्यक्ष होता 2024च्या, है ना? तर तुम्ही कशा पद्धतीने काम केलंय आणि नवीन अध्यक्षाने कशी टाकावी काय सांगा? या मध्यवर्तीची निर्मितीच सर्व राजकीय पक्षाचे नेते एकत्रित येऊन, सर्व जाती धर्माचे ज्येष्ठ लोक एकत्रित येऊन मध्यवर्तीची निर्मिती झालेली आहे. त्यामुळं विना राजकारण संघटितपणे हा उत्सव साजरा केला जातो. त्यामुळं या मध्यवर्तीच्या शिवजन्मोत्सव सोहळ्याचं नावलौकिक खूप मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे. मागच्या वर्षी देखील महिलांचा सहभाग आम्ही जास्तीत जास्त वाढवला होता. जवळजवळ 300 महिला ढोल पथकासाठी आणि 200 महिला लेझिम पथकासाठी होत्या. मोठ्या प्रमाणावर आम्ही मिरवणूक काढली होती आणि 40 फुटाचा तुळजाभवानीचा देखावा महाराजांच्या पुतळ्याजवळ केलेला होता. त्याची गंगा आरती करण्यासाठी वाराणसीवरून पुजारी बोलवून घेतले होते. मोठ्या प्रमाणावर डेकोरेशन केलेलं होतं आणि शिवाय शंभूराजे नाटक तीन दिवस सलग 3 दिवस या शहरातील नागरिकांसाठी आम्ही आयोजित केलेलं होतं. अतिशय उत्साहात मागच्या वर्षी देखील शिवजन्मोत्सव साजरा केला. तसाच या वर्षीचा सुद्धा नवीन अध्यक्षांच्या हातून मोठ्या प्रमाणावर भव्य दिव्य अशा पद्धतीनं हा सोहळा साजरा व्हावा आणि त्यासाठी जे काय पूर्ण सहकार्य करण्याचं मी त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि सहकार्य पुढच्या आमची टीम यांना करेल असं आश्वासन देतो. काय भर असावी काय वाटते साहेब की पूर्वीच्या अध्यक्षाने सांगितलंय त्याच्यापैकी काय बदल करणार आहेत तुम्ही आणि कशा पद्धतीनं धाराशिव शहरातील लोक आपल्या जयंतीमध्ये सहभागी करणार आहेत? नक्कीच पूर्वीच्या अध्यक्षांनी देखील शिवजयंती उत्सव खूप अतिशय ताकदीने पार पडलेला आहे. धाराशिवच्या इतिहासात जे पहिले शिवजन्मोत्सव साजरे झालेले आहेत त्याच्या व्यतिरिक्त आणखीन काही संकल्पना नवीन सगळ्यांच्या मार्गदर्शनाने त्यात आपण ॲड करून शिवजन्मोत्सव यावर्षीचा ऐतिहासिक साजरा करण्याचा आम्ही प्रयत्न करू. तर हे आहेत संदीपजी इंगळे साहेब, अमरसिंह देशमुख साहेब यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करण्याचं मनातून संकल्प केला आहे. धाराशिव शहरामध्ये सर्व जाती धर्माला घेऊन शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अत्यंत चांगल्या पद्धतीने साजरी केली जाणार आहे असं त्यांनी सांगितलंय. बघूया येणाऱ्या काळामध्ये नेमका कशा पद्धतीनं ही जयंती साजरी होईल ते येणाऱ्या काळातच. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास यूट्यूब चॅनल या चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा.
बेल आयकॉनचं बटन दाबा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.